नमस्कार. मी सिद्धी सुहास नाईक. माझ्या चॅनलचं नाव आहे सिद्धीज ग्रामर हॅक्स. मी नेहमी इंग्रजीचे ग्रामरचे व्हिडिओ बनवते, परंतु माझ्या विद्यार्थ्यांनी मला रिक्वेस्ट केली म्हणून मी आज हा मराठीचा व्हिडिओ बनवत आहे. तर गेल्या भागामध्ये आपण शिकलो होतो समास आणि पाहिलं होतं की समासाचे मुख्य 4 प्रकार आहेत. त्यापैकी पहिला प्रकार आपण पहिल्या भागात पाहिलेला आहे, अव्ययीभाव समास. आजच्या भागात आपण पाहणार आहोत तत्पुरुष समास आणि त्याचे उपप्रकार. समास त्यात आपण पाहिलं होतं सामासिक शब्द म्हणजे काय, दोन वेगवेगळ्या शब्दांना जोडून एक शब्द तयार होतो, त्याला सामासिक शब्द म्हणतो. घर जावई, पान कोंबडा, कांदा पोहे, या दोन शब्द जोडून एकच शब्द तयार झालेला आहे, यालाच आपण सामासिक शब्द म्हणतो. यानंतर पाहूया समास म्हणजे काय. हा सामासिक शब्द म्हणजे हे जे सामासिक शब्द आहेत, हा सामासिक शब्द कसा तयार झाला याच्या पद्धतीला समास म्हणतात. यानंतर या सामासिक शब्दाचा आपण विग्रह करतो. विग्रह सामासिक शब्दांची कमीत कमी शब्दात केलेली फोड म्हणजे विग्रह. समासात कमीत कमी 2 शब्द असतात. समासातील शब्दांना पद असे म्हणतात. म्हणजे बघा, इथे हे पहिलं पद आणि हे दुसरं पद. म्हणजे हा पहिला शब्द म्हणजे पहिलं पद, दुसरा शब्द म्हणजे दुसरं पद. समासातील कोणते पद प्रधान म्हणजेच महत्त्वाचे आहे आणि कोणते पद गौण म्हणजेच कमी महत्त्वाचे आहे, यावरूनच समासाचे मुख्य 4 प्रकार होतात. समासाचे 4 हे मुख्य प्रकार आहेत: अव्ययीभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास. या आधीच्या भागात आपण पाहिलं अव्ययीभाव समास, ज्यात पहिलं पद महत्त्वाचे असतं. म्हणजे बघा, उपसर्ग अधिक नाम, या प्रत्येक नामाला अव्ययीभाव समासामध्ये पुढे उपसर्ग लागलेला असतो आणि प्रत्येक नामाच्या पुढे जेव्हा उपसर्ग लागतो तेव्हा त्या सामासिक शब्दाला आपण अव्ययीभाव समास असे म्हणतो. म्हणजे बघा, याचं कसं होतं, आ अधिक मरण म्हणजे याचा सामासिक शब्द तयार होतो आमरण. नुसतं मरण म्हटलं की मरण, पण जेव्हा त्याच्या पुढे आ हा उपसर्ग लागतो तेव्हा त्याचा विग्रह होतो मरणापर्यंत. अशाच प्रकारे उपसर्ग लागून जे शब्द तयार होतात आणि त्यांचे अर्थ अशा प्रकारे होतात. बेपर्वा म्हणजे पर्वा न करता, पर्वा म्हणजे पर्वा करायची, बेपर्वा म्हणजे पर्वा नाही. घर घर, इथे बघा एकच शब्द 2 वेळा आलाय, म्हणजे एका शब्दाची पुनरावृत्ती झालेली आहे. घरी म्हणजे प्रत्येक घरी. अशा प्रकारे अव्ययीभाव समासामध्ये पहिलं पद महत्त्वाचे असते आणि संस्कृतमधले उपसर्ग आ, प्रति, यथा हे लागतात. फारसी भाषेतील उपसर्ग दर, हर, बे, गैर, बिन असे लागतात. आणि द्विरुक्ती शब्द म्हणजे रिपिटेशन होते एका शब्दाची, पुन्हा पुन्हा पुनरावृत्ती होते, असे शब्द ज्याच्यामध्ये येतात त्याला आपण नेहमी म्हणतो अव्ययीभाव समास. त्यानंतर आपण पाहणार आहोत तत्पुरुष समास. या तत्पुरुष समासमध्ये दुसरे पद महत्त्वाचे असते. बघा, राजपुत्र, राज हा एक शब्द आहे, पुत्र हा दुसरा शब्द आहे, पण यामध्ये दुसरे पद महत्त्वाचे आहे. म्हणजे कसं ते बघा, राजपुत्र. आता येथे राणीचा पुत्र असू दे, गरीबाचा पुत्र असू दे, श्रीमंताचा पुत्र असू दे, कोणाचाही पुत्र असू दे, महत्त्वाचं काय आहे तर तो पुत्र आहे. यानंतर बघा, तोंडपाठ. तुम्ही कसं पाठ केलं हे महत्त्वाचं नाही आहे, पण तुम्ही पाठ केलं हे महत्त्वाचं आहे. बाप बेटा,
इथे आईचा मुलगा असू दे, वडिलांचा मुलगा असू दे, कोणाचा मुलगा आहे हे महत्त्वाचं नाही आहे, तर तो मुलगा आहे हे महत्त्वाचं आहे. कमरपट्टा, पट्टा महत्त्वाचा आहे. मग तो कमरेचा असू दे, हाताचा असू दे, गळ्याचा असू दे, पट्टा महत्त्वाचा आहे. अशा प्रकारे तत्पुरुष समासामध्ये दुसरे पद हे महत्त्वाचे असते. बघा इथे तोंडपाठ ह्याचा विग्रह केला तर तोंडाने पाठ. कमरपट्टा, कमरेसाठी पट्टा. महादेव, महान असा देव. आता तत्पुरुष समासामध्ये काय झालंय, पहिला जो शब्द आहे त्याच्या शेवटी एक प्रत्यय लागलेला आहे. प्रत्येकाला बघा वेगवेगळा प्रत्यय लागलेला आहे आणि ह्या प्रत्ययावरूनच आपण तो कोणत्या तत्पुरुष समासामधला आहे, म्हणजेच तत्पुरुष समासाचे जे वेगवेगळे भाग आहेत त्यातला तो आहे हे आपण ओळखतो. ज्या सामासिक शब्दांचा विग्रह करताना दोन शब्दांमध्ये एक शब्द टाकावा लागतो, म्हणजे हे शब्द बघा ने, साठी, असा, त्याला तत्पुरुष समास म्हणतात. आता या रिकाम्या जागा आपण भरतो त्यावरूनच तत्पुरुष समासाचे प्रकार पडतात. पहिला बघा विभक्ती तत्पुरुष समास, दुसरा नय तत्पुरुष समास, कर्मधारय तत्पुरुष समास, द्विगु तत्पुरुष समास, मध्यम लोपी तत्पुरुष समास, अलुक तत्पुरुष समास आणि उपपद तत्पुरुष समास. यातला पहिला आपण बघूया विभक्ती तत्पुरुष समास. सामासिक शब्दांचा विग्रह करताना विभक्तीचा प्रत्यय टाकावा लागतो, त्याला विभक्ती तत्पुरुष समास म्हणतात. उदाहरणार्थ बघा, हे सर्व सामासिक शब्द आहेत आणि हे त्याचे विग्रह केलेले आहेत. आणि जेव्हा या सामासिक शब्दांचा आपण विग्रह करतो तेव्हा हे मध्ये जे आपण शब्द टाकलेले आहेत ना, म्हणजेच पहिल्या शब्दाला आपण प्रत्यय लावलेला आहे, या प्रत्ययावरून आपल्याला कळतो की हा विभक्ती तत्पुरुष समास आहे. पण आधी आपण बघायचं याला कोणता प्रत्यय लागलेला आहे आणि त्याची विभक्ती कोणती. सुख प्राप्त, सुखाला प्राप्त. राम शरण, रामाला शरण. आता इथे बघा ह्या पहिल्या शब्दाला ला हा प्रत्यय लागलेला आहे, म्हणजेच याची झाली द्वितीया विभक्ती. तोंडपाठ, तोंडाने पाठ. ईश्वर निर्मित, ईश्वराने निर्मित, तृतीया विभक्ती. कमरपट्टा, कमरेसाठी पट्टा. गाय रान, गायीसाठी रान, चतुर्थी विभक्ती. ऋणमुक्त, ऋणातून मुक्त. चोर भय, चोरापासून भय, पंचमी विभक्ती. राजवाडा, राजाचा वाडा. राजकन्या, राजाची कन्या, षष्ठी विभक्ती. वनभोजन, वनातील भोजन. पान कोंबडा, पाण्यातील कोंबडा, सप्तमी विभक्ती. आता जेव्हा दोन शब्दांच्या मध्ये हे जेव्हा प्रत्यय लागतात ना बाळांनो, तेव्हा त्याला नुसतं तत्पुरुष समास नाही म्हणायचं, तर म्हणायचं विभक्ती तत्पुरुष समास, कारण यांच्या या सर्व विभक्ती दाखविल्या जातात. आता इथे बघा असे अनेक उदाहरणं आहेत, पण हे उदाहरणं बघण्याआधी तुम्हाला मी विभक्ती समजावून सांगते. उपसर्ग, शब्दाच्या आधी जास्तीचे शब्द लागतात त्यांना आपण उपसर्ग म्हणतो. जसं इमान हा मूळ शब्द आहे, त्याला बे हा उपसर्ग लागला तर त्याचं होतं बेईमान. हा एक सामासिक शब्द तयार झाला, परंतु हा सामासिक शब्द आपण याला कोणता समास म्हणणार, तर याच्या आधी आपण जे शिकलो अव्ययी भाव समास. बेईमान याला आपण म्हणणार, या सामासिक शब्दाला आपण म्हणणार अव्ययी भाव समास, कारण याला उपसर्ग लागतात आणि त्याच्यानंतर त्याला नाम लागतं. परंतु विभक्ती तत्पुरुष समास कसा काय ओळखायचा, की त्या शब्दाच्या नंतर जेव्हा आपण त्याची फोड करतो की नाही, त्यावेळेला त्या शब्दाच्या नंतर जास्तीचे शब्द जे लागतात ते म्हणजे प्रत्यय. आता समजा भावा हा शब्द मूळ शब्द आहे, तर याला लागला भावाला, ही द्वितीया विभक्ती लागली.
भावाने तृतीया विभक्ती लागली, भावासाठी चतुर्थी विभक्ती लागली, भावाचा षष्ठी विभक्ती लागली. अशा प्रकारे बघा, विभक्ती म्हणजे काय? वाक्यातील शब्दाचा संबंध दाखवण्यासाठी नाम किंवा सर्वनामात बदल करतो, त्याला आपण विभक्ती म्हणतो. बघा, प्रथमा विभक्ती, त्याच्यात प्रत्ययच नसतो आणि कारक त्याचा कर्ता असतो. आता कारक म्हणजे काय? कारक म्हणजे काय? तर जेव्हा नामाला प्रत्यय लागतो तेव्हा तो प्रत्यय वाक्यात काहीतरी कार्य करत असतो. ते कार्य दाखविण्याचे काम कारकार्थ करतो. कारकार्थ क्रियापदाशी संबंधित असतो. आता याचा अर्थ काय बघा बाळांनो. आता हा कर्ता आहे, हा कर्ता काहीतरी कार्य करतोय हे आपल्याला या वाक्यामधून दाखवलं जातं. बघा इथे, राम आंबा खातो. आंबा कोण खातो रे? राम. तर राम कोण आहे? कर्ता आहे. तर राम हा काहीतरी कार्य करतो. तर कार्य करणारा कोण हे दाखवण्यासाठी आपण कारकार्थ कोण असं विचारलं तर तो कोण येणार? कर्ता येणार. याच्यामध्ये क्रिया करणाऱ्याला आपण कर्ता म्हणतो. कर्ता कर्माला कुठेच प्रत्यय लागत नाही. कशात? प्रथमा विभक्तीमध्ये. सुनीता निबंध लिहिते. ठीक आहे, तर याला आपण म्हणणार प्रथमा विभक्ती. आता द्वितीया विभक्ती बघूया. ज्याच्या शेवटी म्हणजे शब्दाच्या शेवटी स ला ना ते हे प्रत्यय लागतात. याच्यामध्ये कारकार्थ येणार कर्म. इथे कर्माला महत्त्व दिलेलं आहे, कारण कर्माला बघा, हा कर्ता आहे, हा कर्ता आहे, हा कर्ता आहे. परंतु इथे जरी आईने हा शब्द असला, बाबांनी हा शब्द असला, तरी इथे याला आपण महत्त्व दिलेलं नाही आहे. तर हरणाला मारतो. राम काय करतो? तर हरणाला मारतो. कोण मारतो इथे महत्त्वाचं नाही. जसं इथे कोण खातो हे महत्त्वाचं आहे, पण इथे कोण मारतो हे महत्त्वाचं नाही आहे. तर इथे कोणाला त्याने मारलं? हरणाला मारतो. आईने बाळाला हसवले. बाबांनी गाईस चारा टाकला. म्हणजे ते कर्माला महत्त्व दिलेलं आहे, कर्ताला महत्त्व दिलेलं नाही आहे. म्हणजे कर्माला प्रत्यय लागलेला आहे. मग जेव्हा कर्माला प्रत्यय लागतो तेव्हा त्याला आपण द्वितीया विभक्ती असं म्हणतो. आणि स ला नाते हे हा प्रत्यय कर्माला लागत असतो. तृतीया ने ए शी नी ई ही. आता ही करण. आता करण म्हणजे काय बाळांनो? तर क्रिया करण्यासाठी एखादं आपण साधन वापरतो ना, तेव्हा म्हणजे त्याला आपण म्हणतो करण. कारकार्थ म्हणजेच तृतीया विभक्ती. आता इथे बघा, सुताराने करवतीने लाकूड कापले. कोणी लाकूड कापले हे महत्त्वाचं नाही आहे. त्याने काय कापले हेही महत्त्वाचं नाही आहे याच्यामध्ये. त्याने कशाने कापले हे महत्त्वाचं आहे. ही तृतीया विभक्ती मानली जाते. रोहन बसने शाळेत जातो. कोण शाळेत जातो महत्त्वाचं नाही. कुठे जातो महत्त्वाचं नाही. तो कशाने जातो, कसा जातो हे महत्त्वाचं आहे. म्हणजे इथे तुम्ही जे साधन वापरणार आहात त्याला, साधनाला जे प्रत्यय लागतं तेव्हा त्याला आपण म्हणतो तृतीया विभक्ती. आता चतुर्थी विभक्ती, यालाही द्वितीया विभक्तीसारखी स ला ना ते हे प्रत्यय लागतात बघा. पण इथे त्याचं कारकार्थ काय? संप्रदान. आता संप्रदान म्हणजे काय? की वाक्याची क्रिया ज्याला उद्देशून घडते, याच्यामध्ये नेहमी दोन कर्म असतात आणि याच्यात दोन क्रिया होतात. एक दान देण्याची किंवा काहीतरी सांगण्याची क्रिया. म्हणजे इथे बघा, रामने राजूला पुस्तक भेट दिले. आता रामने काहीतरी भेट दिलं म्हणजे देण्याची क्रिया केली. कोणाला दिलं? राजूला दिलं. मग इथे ला हा प्रत्यय लागला. रामने राजूला गोष्ट सांगितली. आता बघा, दुसऱ्या वाक्यामध्ये सांगण्याची क्रिया केली. म्हणजे देण्याची क्रिया आणि सांगण्याची क्रिया ज्या वाक्यात होते आणि त्यामध्ये कर्माला जेव्हा प्रत्यय लागतो तेव्हा त्याला आपण म्हणतो चतुर्थी विभक्ती. आता यात बघा हे वाक्य, रमाने मुख्याध्यापकांना पाहिले. वाक्य सेम वाटतंय यांच्यासारखंच, परंतु इथे देण्याची क्रिया, इथे सांगितल्याची क्रिया ज्याच्यात होते त्यालाच आपण नेहमी चतुर्थी विभक्ती म्हणतो. आता याच्यात क्रिया कोणती झालेली आहे? पाहण्याची क्रिया. म्हणजे हे वाक्य चतुर्थी विभक्तीमध्ये येत नाही.
यानंतर पंचमी. पंचमीमध्ये काय प्रत्यय लागतो बाळांनो? ऊन आणि हून. ह्याच्यामध्ये अपादान. अपादान म्हणजे काय? तर दोन वस्तू प्राणींमध्ये दुरावा निर्माण होतो. दोन वस्तूंमध्ये किंवा प्राणींमध्ये दुरावा निर्माण होतो किंवा त्यांची तुलना केली जाते. वाक्यावरून लगेच समजेल बघा बाळांनो तुम्हाला. तो आजच मुंबईहून आला. आता तो आजच मुंबईहून आला म्हणजे तो कुठच्या तरी गावामध्ये आला असणार. कुठून आला? मुंबईहून आला. म्हणजे मुंबई आणि त्याच्या गावामध्ये काय झालेलं आहे? दुरावा निर्माण झालेला आहे. तो मुंबईहून गावाला आला. यानंतर बघा, सोनू मोनूपेक्षा किंवा सोनू मोनूहून उंच आहे. याच्यामध्ये सोनू आणि मोनूमध्ये हून हा प्रत्यय लावून किंवा पेक्षा हा प्रत्यय लावून तुलना दाखवलेली आहे. मग जेव्हा एखादी वस्तू एकापासून दुसऱ्यापासून वेगळी होते, दूर होते किंवा एका वस्तूची दुसऱ्या वस्तूशी तुलना केली जाते, तेव्हा त्याला आपण म्हणणार पंचमी विभक्ती. ह्यानंतर षष्टी विभक्ती. षष्टी विभक्तीमध्ये चा, ची, चेचा संबंध दाखवला जातो. दोन वाक्यात संबंध किंवा मालकी दाखविली जाते. ती मनीषाची आई आहे. इथे संबंध दाखवलाय. मनीषा आणि आईमध्ये संबंध दाखवलाय. मनीषाची आई ही आहे. बरोबर आहे. आता दुसरं वाक्य बघा. ती आमची गाय आहे. ती कोणाची गाय आहे? तर आमची गाय आहे. ती दुसऱ्यांची कोणाचीच नाही, ती आमची गाय आहे. आमची मालकी दाखवली आहे या गायीवरती. तर अशा प्रकारे जेव्हा वाक्यामध्ये दोन नामांमध्ये संबंध दाखवला जातो किंवा एखादा मालकी हक्क दाखवला जातो, त्यावेळेला त्याला म्हणतात षष्टी विभक्ती. आता सप्तमी विभक्ती. त ई आ. अधिकरण म्हणजे बघा, क्रियेची वेळ व स्थळ दाखविले जातात याच्यामध्ये. कसं ते बघा. गावात देवीची यात्रा भरते. देवीची यात्रा कुठे भरते? तर गावात. हे स्थळ दाखवलं आहे. दुपारी पाऊस पडला. वेळ दाखवलेली आहे. कधी पाऊस पडला? तर दुपारी. तर जेव्हा स्थळ आणि वेळाचा उल्लेख होतो ज्या वाक्यामध्ये, त्यावेळेला त्याला सप्तमी विभक्ती असं म्हटलं जातं. आणि आठवं संबोधन, ज्याच्यामध्ये हाक मारली जाते. श्याम इकडे ये, मुलांनो लवकर खाली बसा. नो हा प्रत्यय लावला जातो. हे शिकवण्यामागचं कारण काय बाळांनो? विभक्ती. तर तुम्हाला ही जी विभक्ती आहे, विभक्ती तत्पुरुष समास समजावा म्हणून तुम्हाला मी ही विभक्ती समजवलेली आहे. आता इकडे बघा. सचिवालय. सचिवासाठी आलय. काय लागलं? चतुर्थी विभक्ती. स्वर्गवास. स्वर्गातील वास सप्तमी. देवशरण. देवाला शरण द्वितीया विभक्ती. धर्माचे वेड षष्टी विभक्ती. ताणातून मुक्त पंचमी विभक्ती. आणि मानवाने निर्मित तृतीया विभक्ती. मग आता विभक्ती तत्पुरुष समास तुम्ही कसा ओळखणार? तर बघा, दुःख प्राप्त, दुःखाला प्राप्त. कार्यालय, कार्यासाठी आलय. अशी अनेक उदाहरणं मी आपल्याला इथे दिलेली आहे. ज्या दोन शब्दांच्या मध्ये प्रत्यय लागतो, विभक्ती लागते, विभक्ती प्रत्यय लागतो, त्याला आपण म्हणतो विभक्ती तत्पुरुष समास. आता तत्पुरुष समासाचा दुसरा भाग आहे नय तत्पुरुष समास. त्याला नत्र तत्पुरुष समास सुद्धा म्हणतात. हा तर अतिशय सोपा असतो. नय म्हणजे नाही. निषेध दर्शवणारे सामासिक शब्द किंवा अभावदर्शक हे शब्द असतात. हे शब्द अन, न, ना, नी, बे, गैर या उपसर्गाने तयार होतात. आता इकडे बघा बाळांनो. अन्याय, नाही अन्याय. अहिंसा, नाही हिंसा. म्हणजे ह्या ज्या सर्व सामासिक शब्द आहेत ना, याच्यामध्ये नकारार्थी शब्दांचा उल्लेख झालेला आहे. तर अशा शब्दांना आपण काय म्हणतो? नत्र किंवा नय तत्पुरुष समास. पण इथे बघा, जराशी एक गोष्ट लक्षात घ्या. आता गैरहजर, बरोबर आहे. तुम्हाला मी अव्ययीभाव समासामध्ये पण गैरहजर हा शब्द मी तुम्हाला सांगितला. अव्ययीभाव समास म्हणजे काय? तर शब्दाच्या पुढे, एखाद्या नामाच्या पुढे उपसर्ग लागला तर त्याला आपण म्हणतो अव्ययीभाव समास. पण या सामासिक शब्दाचा समजा आपण असा विग्रह केला हजेरीशिवाय, तर तो अव्ययीभाव समासमध्ये जाईल. परंतु जर याचा विग्रह आपण असा केला हजर नसलेला,
तर नकारार्थी शब्द याच्यामध्ये आला तर याला आपण म्हणणार नय तत्पुरुष समास. बघा इथे असत्य, नय तत्पुरुष समास आपल्याला याला म्हणायचं आहे. तर याचा विग्रह कसा होणार? सत्य नसलेला. याच्यात नकारार्थी शब्दाचा उल्लेख होईल. परंतु ह्याला समजा आपल्याला आता जो नंतरचा मी शिकवणार आहे तुम्हाला, नय बहुव्रीही समास असं सुद्धा आपण म्हणू शकतो. कारण जर याची फोड आपण विग्रह आपण याचा असा केला, ज्यात सत्य नाही असे ते, त्याला आपण म्हणणार नय बहुव्रीही समास. परंतु पुढे तुम्हाला आता मी हे शिकवणार आहे. पण आता महत्त्वाचं तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, तर ज्या शब्दाला अ, अन, न, ना, नी, बे, गैर असे उपसर्ग लागतात आणि त्यांचा विग्रह अशा प्रकारे नकारार्थी आपण करतो, तेव्हा त्याला आपण नय तत्पुरुष समास म्हणतो. ह्याची अनेक उदाहरणं लक्षात ठेवा. दुसरा आहे तत्पुरुष समासाचा उपपद किंवा कृदंत तत्पुरुष समास. यात बघा दुसरे पद मुख्य असून ते धातू साधित किंवा कृदंत असते. आता एक महत्त्वाची गोष्ट सांगते तुम्हाला मी. तत्पुरुष समास म्हटलं ना बाळांनो, की दुसरं पदच महत्त्वाचं असतं, हे लक्षात ठेवायचं आहे. अव्ययीभाव समास म्हटलं ना, की पहिलं पद महत्त्वाचं असतं. तत्पुरुष समासमध्ये दुसरं पद महत्त्वाचं असतं. आता याच्यामध्ये बघा ज, स्त, कर, कार, द, ग हे उपसर्ग लागतात. परंतु जरी हे उपसर्ग लागले तरी सुद्धा ह्यांचे जेव्हा आपण विग्रह करतो ना, तेव्हा जसं बघा इथे ग्रंथकार म्हणजे ह्याचा विग्रह केला ग्रंथ करणारा. आता करणारा म्हणजे त्याने हे कार्य केलंय बाबा, ग्रंथाचं काम त्याने केलेलं आहे, हे केलेलं आहे. परंतु जरी ह्याचा क्रियापदासारखा जरी उल्लेख दिसला असला तरी सुद्धा याला क्रियापद म्हणून याचा वाक्यात उपयोग केला जात नाही. कारण याच्यामध्ये बघा करणार, देणार, करणार असे शब्द, नारवाले शब्द येतात. उदाहरणार्थ इथे बघा, पटकन समजावून सांगते. बघा क्रियापद म्हणून याचा वापर करता येत नाही. का ते सांगते बघा. कारण याच्यामध्ये धातू साधित जे शब्द असतात, म्हणजे धातू साधित म्हणजे काय ते आधी समजून घ्या. बघा क्रियापद हे धातूपासून तयार होते. धातूपासून जो शब्द तयार होतो त्याला धातू साधित किंवा कृदंते असं म्हणतात. उदाहरणार्थ इकडे बघा तुम्हाला लिही, बोल आणि पहा हे मूळ शब्द आहेत. त्याला फक्त काय लागले? ने. आता बघा हे धातू साधित शब्द आहेत. म्हणजे हे जे शब्द आहेत ना, लिही, बोल, पहा हे धातू साधित शब्द आहेत, जे क्रियापद आपल्याला वाटतात पण वाक्यात क्रियापद म्हणून वापरले जात नाहीत. चालणे म्हटलं की क्रियापद नाही आहेत, पण जर हेच आपण म्हणालो चालतो तर हे काय होणार आहे? क्रियापद. मग लिहिणे, बोलणे, पाहणे, चालणे हे क्रियापद म्हणून वापरलं जात नाही. पण लिहितो, बोलतो, पाहतो, चालतो हे शब्द आपण क्रियापद म्हणून वापरतो. आता इकडे बघा, पुन्हा येऊया. हत्तीचे चालणे मंद असते. आता हे मूळ धातू आहे चाल. आता ह्याला आपण एक शब्द म्हणतो, मूळ शब्द म्हणतो किंवा मूळ धातू म्हणतो. ठीक आहे. आता याला ने हा प्रत्यय लागला तर त्याचं होणार चालणे. आता बघा, आता त्याच प्रकारे बघा, चित्रकार चित्र काढतो याला क्रियापद म्हणणार. आपण याला काय म्हणणार? चित्रकार चित्र काढतो, बरोबर आहे. पण याला आपण काढतो याला आपण क्रियापद म्हणणार. पण हे वाक्य बघा बाळांनो, चित्र काढणारा चित्र काढतो. मग काढतो हे क्रियापद येणार की काढणारा हे क्रियापद येणार? अगदी बरोबर, काढतो हे क्रियापद येणार, काढणारा हे क्रियापद येत नाही. चित्र काढत असलेला किंवा असंही म्हटलं जातं चित्र काढत असलेला, तर असलेला हे सुद्धा क्रियापद येणार नाही. शेती करणारा क्रियापद बघा, याच्यामध्ये शेती करत असलेला तर याला क्रियापदामध्ये पकडलं जाणार नाही. आणि असे जे शब्द, मूळ शब्द ज्याला ने लागून येतं किंवा तात लेला लागून येतं, त्या शब्दांना आपण क्रियापद म्हणणार नाही. तर या शब्दांना आपण, अशा शब्दांना जेव्हा आपण यांची फोड करतो आणि असा त्यांचा विग्रह होतो, त्यावेळेला अशा सामासिक शब्दांना आपण उपपद
तत्पुरुष समास किंवा कृदंत तत्पुरुष समास असे म्हणतो. गोड खाऊ, गोड खाणारा, खाणारा, खाणारा हे क्रियापदमध्ये पकडलं जाणार नाही. हे प्रत्येक शब्द बाळांनो क्रियापदात पकडले जाणार नाही. आणि त्यावेळेला अशा सामासिक शब्दांना जेव्हा त्याचा विग्रह करून असे शब्द येतात पण त्यांना क्रियापदात पकडलं जात नाही, त्यांना आपण म्हणतो उपपद किंवा कृदंत तत्पुरुष समास. शेती करणारा, वारकरी, वारी करणारा, सुखद, सुख देणारा, आग लाव्या, आग लावणारा, पंकज, पंक म्हणजे चिखल, आणि ज म्हणजे जन्मणारा, म्हणजे चिखलात जन्मणारा तो पंकज म्हणजे ते कमळ. तर या पंकज कशामध्ये येणार? हे पंकज हा सामासिक शब्द उपपद कृदंत तत्पुरुष समासामध्ये येणार. यानंतरचं आपण बघूया अलुक तत्पुरुष समास. म्हणजे याच्यामध्ये जे शब्द असतात ते लोप पावत नाहीत. आता मी थोडक्यामध्ये मला हे सांगायचं असं आहे की अलुक तत्पुरुष समास आहे ना, जास्त तुम्ही त्याचा विचार करू नका. फक्त तुम्ही ना हे थोडेसे शब्द आहेत, युधिष्ठिर, पंकेरुह, सरसीच, कर्मणी प्रयोग, कर्तरी प्रयोग, अग्रेसर किंवा तोंडी लावणे, हे इतकेच महत्त्वाचे शब्द याच्यामध्ये येतात अलुक तत्पुरुष समासामध्ये, जे तुम्ही पाठच करून जा. यापैकी कोणताही शब्द आला तर तुम्ही अलुक तत्पुरुष समास लिहून टाकायचं आहे, कारण हे खूप कमी शब्द आहेत. आपण येऊया अतिशय महत्त्वाचे समास जे 10वीला आणि 12वीला येतातच. कर्मधारय समास, द्विगु समास आणि मध्यम पद लोपी समास. हे तिन्ही समास 10वीला आणि 12वीला अतिशय महत्त्वाचे आहेत, त्यामुळे हे व्यवस्थित शिकून घ्यायचे आहेत. बघा, कर्मधारय समासमध्ये काय असतं? पहिला शब्द विशेषण असतो, दुसरा नाम असतो. कधीतरी पहिला शब्द नाम असतो तर दुसरा शब्द विशेषण असतो, आणि कधीतरी विशेषण पहिला शब्द आणि म्हणजे पहिले पद विशेषण आणि दुसरे पद पण विशेषण. पण शक्यतो विशेषण आणि नाम असेच शब्द तुम्हाला अधिक येतात. आता याच्यामध्ये बघा, वाक्यात विशेषण आले की तो कर्मधारय समास आहे असं समजून जायचं. अगदी डोळे बंद करून वाक्यामध्ये विशेषण आलं ना की डोळे बंद करून लिहून टाकायचं कर्मधारय समास. कधीच चुकणार नाही तुमचं हे. विग्रह केला की असा, जसे, सारखे, हेच हे शब्द येतात. उदाहरणार्थ बघा, आता इथे महादेव, महान असा देव असा शब्द आला. यानंतर बघा कमल नयन, कमला सारखे नयन, सारखे शब्द मध्ये आला. पितांबर, पीत असे अंबर असे शब्द मध्ये आला. विद्या हेच धन, विद्या धन म्हणजे काय? विद्या हेच धन, हेच हा शब्द इथे आलेला आहे. असा हा त्याचा विग्रह होता. आता बघा, थोडीशी अशी वेगवेगळी उदाहरणं दिली आहेत ज्याच्यामध्ये विशेषण अधिक नाम येणारे. बघा, महाराष्ट्र, महान असे राष्ट्र, महाकाव्य, महान असे काव्य, अमर ज्योती, अमर अशी ज्योती, नीलकंठ, निळा असा कंठ. आता बघा इकडे हा जो नीळकंठ आहे ना, हा बहुव्रीही समासामध्ये सुद्धा येतो बाळांनो, परंतु त्याचं एक्सप्लेनेशन मी पुढच्या ह्याच्यामध्ये करते. आता हे समजून घ्या, याचा जर विग्रह तुम्ही निळा असा कंठ केला तर तो जाणार कर्मधारय समासामध्ये. परंतु याचा विग्रह समजा तुम्ही असा केला, निळा आहे कंठ ज्याचा असा तो, मग ते जाणार बहुव्रीही समासामध्ये. ते मी पुढच्या भागात तुम्हाला समजवते. घनश्याम म्हणजे घनासारखा श्याम, मातृभूमी, मातेसारखी भूमी. म्हणजे बघा इथे काय केलं जातं, हे जे पहिले जे शब्द आहेत ना, हे सगळे विशेषण आहेत. महान, अमर, निळा, घना, माता हे विशेषण दिले आहे. भूमीला काय दिलेलं आहे? माता हे विशेषण दिलेलं आहे. लहान, खडी, सिंह, सिंह हे जरी नाम असलं तरी नरसिंह म्हटलं तर सिंहासारखा नर म्हणजे सिंह इथे काय होणार? विशेषण येणार. तर अशा प्रकारे तुम्ही कर्मधारय समासाची उदाहरणं लक्षात ठेवा. पण इथे बघा काही अशी उदाहरणं देते बघा ज्याच्यात विशेषण आलंय. पांढरा शुभ्र, पांढरा पण विशेषण, शुभ्र पण विशेषण. शुभ्र असे पांढरे.
लाल भडक, भडक असे लाल, हिरवागार, गार असे हिरवे. आता इथे बघा नाम आलंय आणि नंतर विशेषण आले. फार कमी असतात असे शब्द, तरी सुद्धा ते लक्षात ठेवा. पुरुषोत्तम, उत्तम असा पुरुष. नरसिंह, सिंहासारखा नर. भाषांतर, अन्य अशी भाषा. वेशांतर, अन्य असा वेश. देशांतर, अन्य असा देश. तर ही सर्व उदाहरणं कशात येणार बाळांनो? कर्मधारय समास, ज्याच्यात नेहमी 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 काय येत असतं? विशेषण. शाबाश. यानंतरचा महत्वाचा समास आहे द्विगु तत्पुरुष समास. बघा द्विगु समास याच्यामध्ये जसं कर्मधारय समासामध्ये आपण फक्त विशेषण महत्वाचं बघितलं आणि त्याच्यानंतर नाम. आता याच्यामध्ये विशेषण महत्वाचं आहे, पण ते कोणतं विशेषण महत्वाचं आहे बाळांनो? तर संख्या विशेषण. म्हणजे ज्या सामासिक शब्दांचे पहिले पद संख्या असते याला आपण द्विगु समास म्हणतो. समूहाचा याच्यामध्ये बोध होतो. बघा द्विगु समासाची उदाहरणं बघा. नवरात्री, 9 रात्रींचा समूह. बघा परीक्षेला बाळांनो तुम्हाला ना विग्रह करायला येतो, त्यावेळेला नवरात्री आली की असं नाही लिहायचं हा, नव रात्रींचा समूह, 9 रात्रींचा समूह असं लिहायचं, तरच हा विग्रह तुमचा बरोबर येणार. पंचवटी, 5 वडांचा समूह. बघा प्रत्येक इथे मागे समूह 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 समूहाने येणारे हे शब्द असतात. बघा पंचवटी, त्रिदल, सप्ताह, चौघडी, बघा भरपूर सारे हे वाक्शब्द आहेत, सामासिक शब्द, ते तुम्ही बघून घ्या. आता इकडे एक महत्त्वाचं बघा बाळांनो, दशावतार, 10 अवतारांचा समूह. बरोबर. आता इथे 10 अवतार आहेत त्याचा समूह आहे त्याच्याकडे. बरोबर. म्हणून तो जाणार द्विगु समासमध्ये. द्विगु समासमध्ये काय तर संख्या आली पाहिजे. 9, 5, 3, 7, 4, 2, 3, 4 अशा अनेक संख्याच त्याच्यामध्ये येणार विग्रह करताना. तेव्हा आपण त्याचं बघा इथे पण न, प, त्रि, स, चौ, द्व, त्रि, चौ हे सगळे जे संख्या आहेत ना, संख्यांचं पहिलं अक्षर आहे. बरोबर. आता इकडे बघा दशावताराचं सांगितलं, तर हा दशावतार कशामध्ये जाणार? द्विगु समासामध्ये. पण इथे दशानन म्हटलं की डोळे झाकून आपण म्हणणार तो रावणच आहे, त्याला 10 तोंड होती, 10 आनन होती, 10 आनन आहे असा तो रावण. हा कशामध्ये जातो? बहुव्रीही समासामध्ये जातो. तर हा पुढच्या भागात मी तुम्हाला शिकवणार आहे. फक्त हे समजायला पाहिजे तुम्हाला, की तुमचा गोंधळ होऊ नये म्हणून मी तुम्हाला हे इथे समजावलेलं आहे. हे पंचानन आहे म्हणजे 5 आनन असलेला. दशभुजा म्हणजे 10 भुजा असलेला. त्रिनयन 3 डोळे असलेला. सहस्त्रबाहू म्हणजे 1000 हात बाहू असलेला. या सर्वांना आपण याच्यात पकडू शकत नाही, द्विगु समासामध्ये पकडू शकत नाही. तर बघा एक छोटीशी ओळख बघा बाळांनो. आता इथे काय सांगितलंय? दशावतार, अवतार आहेत, पण इथे दशानन एका अवयवाच्या भागाचा उल्लेख याच्यात केलेला आहे. त्याच्यामुळे दशावतार येणार द्विगु समासामध्ये, परंतु दशानन येणार बहुव्रीही समासामध्ये. त्याचप्रमाणे पंचानन बघा, मुख या अवयवाचा इथे उल्लेख केला आहे, भुजेचा इथे उल्लेख केला आहे. भुजा म्हणजे हात, नयन म्हणजे डोळे आणि बाहू म्हणजे पण हात. मग जेव्हा आपण इथे अवयवांचा उल्लेख करतो म्हणजे संख्या विशेषण, समजा इथे याला संख्या विशेषण म्हणणारच नाहीत बाळांनो आपण. फक्त हे येणार 5 मुख असलेला, 10 हात असलेला, 3 डोळे असलेला, यांचा उल्लेख इथे केला ना बाळांनो की याचा अर्थ तिसराच निघतो. जसं बघा इथे त्रिनयन म्हटलं की शंकर येणार नजरेसमोर, दशानन म्हटलं की रावण येणार नजरेसमोर. त्यात तुम्ही असं लक्षात ठेवा की जिथे अवयवांचा उल्लेख होतोय आणि आध्यात्मिक नावं म्हणजे देवांची वगैरे नावं तुम्हाला इथे उल्लेख केला जातो, तेव्हा ते सामासिक शब्द बहुव्रीही समासामध्येच आपल्याला नोंदवायचे आहेत. बघा याच्यामध्ये कुठेच अवयव आलेले नाही आहेत, परंतु या नावांमध्ये दशानन, पंचानन, 10 भुजा म्हणजे दशभुजा, त्रिनयन, सहस्त्रबाहू याच्यामध्ये अवयवांचा उल्लेख झालेला आहे. मग अशी नावं, सामासिक शब्द तुम्ही डोळे झाकून बहुव्रीही समासामध्ये
नोंदवायची आहेत. यानंतर आणखीन एक महत्त्वाचा 10वी आणि 12वीच्या परीक्षेला यावर प्रश्न विचारला जातो. मध्यम पद लोपी समास. याच्यामध्ये पहिलं पद पण नाम असतं आणि दुसरं पद सुद्धा नाम असतं. याला ओळखण्याची ना बाळांनो एक अतिशय सोपी ट्रिक आहे. तुम्हाला दोन्ही सांगते बघा हां. याच्यामध्ये बघा 2 पदामधला संबंध दाखविला जातो. ह्याच्यामध्ये ना खातेसंबंध असतो आणि नातेसंबंध असतो. खातेसंबंध म्हणजे काय बाळांनो? खाण्याचं. फक्त खात राहा. नातेसंबंध म्हणजे काय? नातं दाखवतात. हा माझा भाऊ आहे, हा काका आहे. म्हणजे कोणी इथे नातं दाखवलं जातं. मग एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्याच्यामध्ये खाऊ 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 येतं ना, खाण्याचं येतं ना, आणि ज्याच्यामध्ये नाती येतात ना, त्यांना नेहमी म्हणायचं मध्यम पदलोपी समास. बघा, पहिलं पद आणि दुसरं पद नाम असतं. 2 पदांमधील शब्द लुप्त झालेला असतो. विग्रह करताना लुप्त शब्द येतात. युक्त, द्वारा, पुरता, द्वारे असलेला. समजलं नाही ना? आता बघा समजेल. आता उदाहरण समजून घेतलं की समजणार. बघा, कांदे पोहे. कांदे हे एक नाम आहे. पोहे हे सुद्धा एक नाम आहे. पण आता हे पोहे कसे आहेत बाळांनो? तर त्याच्यात काय घातलंय? कांदा घातलाय. कांदे घालून केलेले पोहे किंवा कांदे युक्त पोहे. थोडक्यात बघा तुम्हाला या नावामध्येच तुमच्या लक्षात येईल बघा. मध्यम पद लोपी म्हणजे मधलं पद लुप्त झालेलं आहे. बघा इथे कांदे आणि पोहे याच्यामध्ये जे घालून केलेले किंवा युक्त हे शब्द यातनं लुप्त झालेले आहेत आणि ते लुप्त करून म्हणजे काढून एकत्र शब्द केला त्याचा कांदे पोहे. जेव्हा अशा 2 नामांचा विग्रह अशा प्रकारे घालून किंवा युक्त अशा प्रकारे येतो तेव्हा त्याला आपण म्हणणार मध्यम पद लोपी समास. थोडक्यात सांगायचं म्हणजे खाऊ लक्षात ठेवा आणि नातं लक्षात ठेवा. घोडेस्वार, घोडा असलेला स्वार. मावस भाऊ, मावशीचा मुलगा या नात्याने झालेला भाऊ. बटाटे वडा, बटाटा घालून तयार केलेला वडा. मसाला भात, मसाला घालून तयार केलेला भात. बघा इथे आता मी ना इथे हे बघा हा खाऊच्या संदर्भात सामासिक शब्द दाखवला आहे आणि ह्या नात्यांच्या संबंधात सामासिक शब्द सांगितलेला आहे. बघा आता हे सगळे खाऊ आहेत. बटाटे वडे, मसाला भात, डाळ वांगे, गुळांबा, वांगी भात, साखर भात, वरण भात, पुरणपोळी. याचा विग्रह पण बघून घ्या. भोजन भाऊ. हां आता इकडे बघा. आता इथे नातं येतंय. भोजन भाऊ, भोजनापुरता भाऊ. मामे बहीण, मामाची मुलगी या नात्याने बहीण. चुलत सासरा, नवऱ्याचा चुलता या नात्याने माझाच तो सासरा. बालमित्र, बालपणापासून असलेला मित्र. गुरुबंधू, गुरूंचा शिष्य या नात्याने बंधू. आता लिंबू सरबत. आता लिंबू सरबत सांगा बरं मला, तुम्ही कमेंटमध्ये लिहून पाठवा. हे लिंबू सरबत खाते संबंधामध्ये येईल का नाते संबंधात येईल? लिंबू सरबत खाते संबंधात येईल. शाबाश. आणि हे सगळं नातेसंबंधात. पण असं काही परीक्षेला विचारत नाही ना खातेसंबंध आणि नातेसंबंध. हे फक्त लक्षात ठेवण्यासाठी की मध्यम पदलोपी समास कशाला म्हणतात तर लक्षात ठेवा, जिथे खाऊ येतो आणि जिथे नातं येतं ते सगळे सामासिक शब्द जातील मध्यम पदलोपी समासात. पहिल्या भागामध्ये पाहिलं होतं अव्ययीभाव समास, ज्याच्यामध्ये पहिलं पद महत्त्वाचं असतं आणि नामाच्या पुढे उपसर्ग लागलेला असतो. ही त्याची उदाहरणं. आजच्या भागामध्ये आपण पाहिलं तत्पुरुष समास आणि त्याचे वेगवेगळे उपप्रकार. याच्यामध्ये विभक्ती तत्पुरुष समास म्हणजे याच्यामध्ये विग्रह करताना प्रत्यय लागतो. जसं सुख प्राप्त, सुखाला प्राप्त. कमरपट्टा, कमरेसाठी पट्टा. तोंडपाठ, तोंडाने पाठ. ताणमुक्त, ताणातून मुक्त. तर ला, ने, साठी, तून हे प्रत्यय लागलेत त्यांना आपण म्हणतो विभक्ती प्रत्यय लागलेत त्यांना आपण म्हणतो विभक्ती तत्पुरुष समास. त्याच्यानंतर आपण पाहिलं नय तत्पुरुष समास, ज्याच्यामध्ये निषेध दर्शवणारे शब्द असतात. अन्याय, अहिंसा, नापसंत, बेडर. यानंतर आपण पाहिलं उपपद तत्पुरुष समास. याच्यामध्ये क्रियापद म्हणून त्याचा वापर आपण करत नाही. जसं शेतकरी, तर शेती करणारा. करणारा हे आपल्याला क्रियापद वाटतं पण ते क्रियापद म्हणून धरलं जात नाही वाक्यात. यानंतर कर्मधारय समास, ज्याच्यामध्ये कर्मधारय समासाची ओळख आहे की विशेषण आलं की आपण म्हणणार त्याला कर्मधारय समास. महादेव, महान असा देव. कमलनयन,
कमलासारखे डोळे, महाराष्ट्र, महान असा राष्ट्र. तर आता हे कमल जरी ते नाव म्हटलं तरी पण कमळासारखे डोळे म्हटलंय, तर हे विशेषण सांगितलं इथे. महान असं हे विशेषण आहे इथे. यानंतर द्विगु समास म्हणजे संख्या विशेषण याच्यामध्ये येणार. नवरात्र, 9 रात्रींचा समूह. यानंतर मध्यम पदलोपी म्हणजे नाम आणि नाम येतं. कांदे पोहे म्हणजे कांदे घालून केलेले पोहे. आणि यानंतर शेवटचं आपण पाहिलं अलुक तत्पुरुष समास. हा मी आहे ना सर्वात शेवटी लिहिण्यामागचं कारण काय आहे, कारण हा महत्त्वाचा परीक्षेला येत नाही. तरीसुद्धा युधिष्ठिर, कर्मणी प्रयोग, कर्तरी प्रयोग हे तुम्ही लक्षात ठेवा. परीक्षेला महत्त्वाचं येणारं काय आहे तर विभक्ती तत्पुरुष समास, नय तत्पुरुष समास आणि उपपद तत्पुरुष समास. आणि सर्वात महत्त्वाचं येणारं तत्पुरुष समासामधले हे 3 भाग आहेत. कर्मधारय समास, द्विगु समास आणि मध्यम पदलोपी समास. हे 3 अतिशय महत्त्वाचे आहेत. ते तुम्ही खूप छान प्रकारे करून जा. तर अशा प्रकारे हा तत्पुरुष समासाचा भाग येथेच मी समाप्त करत आहे. पुढे भेटूया आपण पुढच्या भागामध्ये. आपण पाहणार आहोत द्वंद्व समास आणि त्याचे 3 उपभाग. आता हे उपप्रकार जे आहेत ना ते अतिशय महत्त्वाचे आहेत बाळांनो. जसं तत्पुरुष समासामध्ये कर्मधारय, द्विगु समास आणि मध्यम पदलोपी जितकं महत्त्वाचं आहे तितकंच महत्त्वाचं द्वंद्व समासामधले इतरेतर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व समास आणि समास द्वंद्व समास महत्त्वाचा आहे. तर तो आपण पुढच्या भागात बघूया. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंटमध्ये लिहून पाठवा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला बाळांनो विसरू नका. धन्यवाद.